आयुष्य झोपेतन कशा कशात गेले आता ताप उघड. अरे खरंच ह्या फाकड्याने मनात घेतला ना चोरवळीत आयुष्य जेल मध्ये जाईल. हातभर काय पार 2 हात पुराणी एवढं घबाळ आहे माझ्याकडे. आजपर्यंत मी काढला नाही कधी, माझी नियत नाही ती. आणि तुम्ही म्हणता बाई पकडली ना आमके पकडले. अरे मी जे पकडले ते 2च पकडल्यात, तुझ्यासारखे 56 नाही. 2 मी 56 नाही उघड्या माझ्या रस्त्यावर पडल्या काय अजित पवाराला सेंट्रल मध्ये भाषण करायला. अजित पवार सेंट्रल मध्ये भाषण करतो माझ्यावर, माझ्या बायका काढतो. अरे माझ्या तर उघड्यात माझ्याच घरी एकाच छाताखाली राहते. थोरलीची पोरं धाकटी करतात आणि धाकटीचे पोरगे थोरले करतात. माझ्या घरात अंतर नाही. माझ्या पुतण्या सगळं माझं घरात. आमचं रस्त्यावर पडलेलं नाही. आमचं कशामुळे तुम्ही काढता सेंट्रल हॉल मध्ये? अजित दादांना शोभायला पाहिजे. या राज्याचे उपमुख्यमंत्री तुम्ही, तुम्हाला शोभलं पाहिजे दादा. आणि कोणाला आमचा तीव्र काढायला अजून तर मी काहीच बोललो नाही. माझ्या दोन्ही आहेत तर दोन्ही माझ्या घरात आहेत. पण कोणाच्या कुठे आहेत हे काढल्यावर कसं होईल मला सगळंच माहिती आहे. कोणाच्या कुठं राहत्यात, कुठं बंगले बांधलेले, कुठं काय सगळं माहिती आहे. काढेन मी, जर वेळ आली तर आई शपथ काढेन. आता आमच्या घरादारापर्यंत निघाला काय कारण आहे? आम्ही कुणाच्या घराचं काय काढलं? मी कधी बोललो का? धोंडे साहेब तुम्हाला शोभलं पाहिजे. तुम्ही इथं मानता सुरेश धस आणि पैसा या 2 गोष्टीचा कधीच एकत्र होऊ शकत नाही. अरे आजपर्यंत पैशाला कधी एवढीची किंमत न देणारे ठाकरेचे औलाद आहे. माझ्या बापाची तीच होती आणि मी सुद्धा त्याचे आजही माझ्याजवळ हे भेक्को म्हात्रेचे औलाद ठोकाट सुट्टे 100 रुपये असतील. रोज घरून निघताना म्हणावं लागतं 2-1 तरी द्या. पावणे 2,000 किलो होऊन जाते. महाराष्ट्रात घेतलेले रायला सुद्धा बांधव माझ्या दारात. अरे ज्याच्या जीवनामध्ये पहाट झाली नाही ते फक्त लालासाहेब माझ्या दारात येते. त्याच्यामुळं आम्हीच असतो बर का. भांडण मिटवतो आम्ही वाढवत नाही बर का. माझ्या दारात